सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ तसंच जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार यांना मातंग समाज पाठिंबा देतोय, अशी माहिती समाजातर्फे अभिमन्यू भोसले यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे। पाठिंब्याचं हे निवेदन त्यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांचे चिरंजीव सिद्धार्थ गाडगीळ यांना दिलं। सांगली इथं जिल्ह्यातील मातंग समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सुधीर गाडगीळ तसंच महायुतीच्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना पाठिंबा द्यावा असा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती भोसले यांनी दिली। भोसले म्हणाले, महायुती सरकार आणि महायुती यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये मातंग समाजासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतलेत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपयांची भरघोस मदत दिली आहे। लहुजी वस्ताद साळवे यांच्या संगमवाडी येथील स्मारकासाठी मदत दिली आहे। बार्टीच्या धर्तीवर आरटी स्थापन करून मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय दिलाय। विधान परिषदेवर मातंग समाजाच्या अमित गोरखे यांची निवड महायुतीने केली। संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी इथल्या श्री खंडोबा देवस्थानच्या अध्यक्षपदी मातंग समाजाचे अनिल सौंदडे यांची निवड झाली। सांगली इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र असं नाव देऊन मातंग समाजाचा गौरव केला। महायुतीने केलेल्या या सर्व कामाची दखल घेऊन सांगलीतून सुधीर गाडगीळ तसंच जिल्ह्यातून महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणावं असं आवाहनही मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आलंय।